वेलकम टू आवर चॅनल लाईफ ऑफ पाव. डेली कॅप्चर्सचं नाव चेंज करून लाईफ ऑफ पाव केलं आहे. का? असंच. अर्थ काय? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कळेलच. हा व्हिडिओ आहे डिसेंबर 2024मधला, जेव्हा आम्ही फर्स्ट फॅमिली इंटरनॅशनल ट्रिपसाठी एकदम वेळेच्या आधी निघालो होतो. पण काळी मांजर आडवी आल्यासारखी मुंबईची ट्रॅफिकमध्ये आली आणि आम्ही एअरपोर्टवर एकदम कट टू कट स्लॉटमध्ये पोचलो. गर्दी बघा किती. ती गर्दी बघून आम्ही पण धावत पळत सुटलो, कारण आम्हाला भूक लागली होती. ट्रेन बोर्ड केल्यानंतर आमच्या समोरच्या दृश्यावर आमचा विश्वास बसेना, कारण आणि आम्हाला यावेळेस पूर्ण विमान रिकामा मिळालंय. आम्ही चाललोय, मी नाही सांगणार. फ्लाईटमध्ये आहोत. रात्रीचे 2:30 वाजताय. पहाटे 4 वाजता आम्ही लँड झालो. कुठे? बघा पुढे. पहाटे 4 वाजता दुबईत लँड झाल्यानंतर डोळ्यामध्ये झोप, मेंदूमध्ये आमच्या मस्त विचार, मनामध्ये लड्डू फुटत होते की आपण शेवटी दुबईमध्ये आलेलो आहोत आणि आता पुढे काय काय होणार. पण दुबईच्या एअरपोर्टने ठरवलं होतं की आता तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी आलात तर तुम्हाला मॉर्निंग वॉकलाच घेऊन जातो. एवढा मोठा एअरपोर्ट आहे. बाई 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 बाई, दमलो. आमचे काउंटर येस तोपर्यंत. चला फास्ट फॉरवर्ड. कसं वाटतंय बघ पोरांनो? वेलकम टू दुबई. दुबईमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा शॉक जर आम्हाला लागला तर तो ह्याच होता की आई शपथ, इथे रस्ते आहेत. आपल्याकडे तर खड्डे असतात. बघा बघा कशी बघून हसतीये. आपल्या मुंबई एअरपोर्टचा जो न संपणारा कार्पेट आहे ना, इथे तसं नाही आहे. इथे लगेज कलेक्शनला जाताना तुम्हाला मेट्रो घ्यायला येते. मेट्रोत बसायचं आणि जायचं. ही ब्रिजच्या खालची भिंत आहे. आपल्याकडे लोक इथे पान आणि गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात ना, हीच ती भिंत. बघा कशी सुंदर आहे. तो बहुत बढ़िया सर, अभी भी नंबर बन गए, बहुत अच्छी मैनेजमेंट और इन पे इतिहास लिखा हुआ है. कहीं इंदिरा गांधी यानी जैल सिंह यहाँ पे रुके हुए हैं. अच्छा, इंदिरा गांधी भी यहाँ पर रुकी थी? हाँ जी. यानी जैल सिंह. अँड वी आर हिअर ॲट आवर हॉटेल. आम्ही हयात रेजन्सीमध्ये राहिलो होतो. आम्ही अर्ली चेक इन केलं होतं. युजली यांचं चेक इन टायमिंग दुपारचं असतो, पण आम्ही सकाळी 6:15ला चेक इन केलं. आणि थोडंसं हॉटेल टूर तुम्हाला देते. क्यूट असं क्रिसमस डेकॉर केलं होतं. जसं आधी त्यांनी सांगितलं की हे खूप जुनं हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरवर एक मॉल आहे. तो मॉल मी तुम्हाला नंतर दाखवते. आधी आपण रूम टूर करूयात. लेट्स गो. आम्ही 2 रूम्स घेतले होते. एक होता मास्टर बेडरूम आणि दुसरा होता डबल बेडवाला रूम. आईबाबांनी मास्टर रूम घेतला होता, आम्ही डबल बेडवाला रूम घेतला होता. आणि एक सिंगल बेड आम्ही त्यांना एक्स्ट्रा लावायला सांगितलं होतं. हे आमच्या रूमचं बाथरूम होतं. लाईक एव्हरी अदर हॉटेल हॅज बाथरूम, बाथटब. माझ्या बॅक साईडला शॉवर एरिया आणि टॉयलेट होतं. नाव लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द रूम. इकडे त्यांनी वॉर्डरोब दिलं आहे भलं मोठं. त्याच्यामध्ये एक तुम्हाला लॉकर आहे आणि आयर्निंग टेबल वगैरे आहे. हे 2 बेड्स, एक परी एक विक्रांतसाठी. आणि तुम्ही जर तिथे लेफ्टला जो डोअर दिसतो तिथे ओपन बघा, तिकडे बाबांचा रूम होता. आणि हा जो सिंगल बेड लावला आहे हा माझ्यासाठी होता. समझो ते वाला बच्चा. आणि सनराईज व्हायला लागलं होतं, पण आम्ही दमलो होतो, सो आम्ही झोपणार होतो. आता थोडा एक छान व्ह्यूचा एक्सपिरियन्स घेतला छान, आणि मी चालली झोपायला. वेट, तुम्ही नका जाऊ, कारण पावचा अर्थ असा होतो परी, अदिती आणि विक्रांत. पाव. बाय.